हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा स्मारक भवन हिंडलगा येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हुतात्मा स्मारक भवनाचे पाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले। या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कंत्राटदार RM चौगुले सहपत्नीसह यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडोहून अधिक कार्यकर्ते नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। या हुतात्मा स्मारक बांधकामासाठी समितीच्या कार्यकर्ते व ज्येष्ठ उद्योजकांनी स्मारक भवनासाठी देणग्या जाहीर करण्यात आल्या। यातून हिंडलगाव येथे भव्य हुतात्मा स्मारक होणार आहे असे RM चौगुले यांनी सांगितले। यांनी जी देणगी जाहीर केली होती ते तो रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून जमा आहे। पियुष हवा 25 हॅलो हॉटेलचे मालक 51,000 रुपये दिले। असा समज आहे आणि त्या ठिकाणी तमिळ भाषेची सक्ती केली तर ते कर्नाटकाला चालत नाही, पण कर्नाटक सरकार मराठी भाषिकावर मात्र गेली 70 वर्ष सातत्याने अन्याय करत आलंय आणि इथं मात्र ते कानडीची सक्ती करतात। अशा प्रकारची दुटप्पी भूमिका त्यांनी आजच्या पेपराच्या बातमीवरून दिसून येते। खरोखर दुर्दैवाची गोष्ट ही आहे, गेली 70 वर्ष आम्ही लोकशाही पद्धतीनं लढा देऊन सुद्धा आज आमच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार हे कर्नाटक सरकार करत आहे। आत्ता तर त्यांची परिसीमा एवढी गाठली गेली आहे की तुम्ही आजच वाचला असणार की शुभम शेळकेसारख्या एका कार्यकर्त्याला सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये सतत अग्रभागी असणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार करावं अशा प्रकारची भूमिका इथल्या पोलिसांनी घेतलेली आहे। हे सगळं होत असताना ज्या महाराष्ट्राकडे आम्ही आशेने पाहतोय तो महाराष्ट्रामध्ये थंड आहे, हे आमचं दुर्दैव आहे। मग त्याच्यासाठी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आमची ताकद दाखवण्यासाठी आमच्या जीवावरच आम्ही उठलं पाहिजे आणि आम्ही स्वतःच्या ताकदीवरच लढा पुकारला पाहिजे हे त्यावरून दिसून येते। आणि त्या लढ्याचा इतिहास या स्मृती भवनामध्ये सगळ्यांना समजावा, नवीन पिढीला समजावा। आज नवीन पिढी ही हिंदुत्वाच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत आहे। हिंदुत्व हे शिवाजी महाराजांच्याचमुळे टिकलेलं आहे आणि शिवाजी महाराजांची मराठी भाषा, मराठी संस्कृती जर हे कर्नाटक सरकार पुसू पाहत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही। हीच आमच्या मराठी माणसाची लढाई आहे आणि त्या दृष्टीनं ही लढाई आम्ही जिंकेपर्यंत, यशस्वी होईपर्यंत गप्प बसणार नाही। हा त्या स्मृती भवनाच्या याच्यातून प्रेरणा घेण्याचा एक हेतू आहे आणि त्या दृष्टीनं आज RM चौगुलेसारखे आर्किटेक्ट आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज इथं भूमिपूजन करून आम्ही या भूमिपूजनाचा शुभारंभ करत आहोत। आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण एकत्रित येऊन पण त्या अडथळ्यावर मात करून त्या अडथळ्याला न जुमानता आम्हाला हे स्मृती भवन उभा करायचं आहे आणि त्या जिद्दीनं आम्ही सर्वजण या कामाला लागूया आणि लवकरात लवकर वर्षभराच्या आत हे स्मृती भवन निर्माण करूया हे या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या इच्छेतून मी सांगू इच्छितो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरोखरच ह्या स्मृती तुम्ही ह्या जागा केलेल्या आहेत। गेले कित्येक वर्ष ही जागा आम्हाला मिळाली आहे आणि या जागेवरती ज्या या सीमा लढ्यासाठी ज्या लोकांनी त्याग केलेला आहे ती त्यागाची भूमी म्हणून ही गौरवली जाणार आहे। आणि ह्या ठिकाणी जो नियोजित स्मृती भवन या ठिकाणी आपण बांधणार आहोत त्याचा आराखडाबद्दल थोडक्यात मी माहिती सांगतो की हा 3 मजलीचा संकल्प आहे। पहिला ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर, एकूण प्रत्येक फ्लोअरला एक 6,000 चौरस फुटाचं बांधकाम आहे आणि साधारणतः याचा खर्च जवळपास 2.5 ते 3.25 कोटीपर्यंत हा खर्च जाणार आहे। आणि हे करत असताना आम्ही आराखडा तयार करत असताना पुढे तुम्हाला जास्तीत ताकदीने या ठिकाणी देणगी स्वरूपात तुम्ही या ठिकाणी तुमचाही त्याग ज्या हुतात्म्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तशा पद्धतीचा देणगी स्वरूपात तुम्ही सुद्धा द्यावा। या ठिकाणी माझ्या पद्धतीनं मी या ठिकाणी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत। माझे मोठे बंधू शंकर चौगुले यांनी 1,51,000 दिलेले आहेत। त्याचबरोबर माझे 3 नंबर भाऊ DM चौगुले त्यांनी पहिल्यांदाच 1 लाख रुपये जाहीर केलेले आहेत। अशी माझ्या कुटुंबाकडे तुम्हाला एवढी मी देणगी या ठिकाणी या हुतात्मा स्मारकाला देणार आहे। ठिकाणी देणग्या सुद्धा जाहीर केलेल्या आहेत, जाहीर करणार आहेत। तर स्वइच्छेनं
हे आपलं स्वतःचं काम आहे. ह्या भावनेतून तुम्ही सर्वांनी देणगी या ठिकाणी जमा करून हा लवकरात लवकर हा स्मृती भवन 1 वर्षाच्या आत पूर्णत्वास नेण्याकडे तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करूया एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.